कट रचल्याचा आरोप आता वाल्मिक कराड याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याला मकोका लागलेला आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी देण्यात आली असून ही काही दृश्य आपण पाहतो की बीडमध्ये आता त्याला नेलं जातंय, जेलमध्ये आता नेलं जातंय। प्रोडक्शन वॉरंट तिथे दाखवून त्यानंतर एसआयटी वाल्मिक कराडचा ताबा घेणार आहे। तर पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, उद्या वाल्मिक कराडला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, मात्र आता त्याला बीडमध्ये नेलं जाते, जेलमध्ये ठेवलं जाईल, तिथे प्रोडक्शन वॉरंट दाखवलं जाईल आणि एसआयटी त्याचा ताबा घेईल। निखिला, या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग जर समजून घेतला तर पहिल्यांदा खंडणीच्या प्रकरणामध्ये जी न्यायालयीन कोठडीची ऑर्डर झालेली आहे ती न्यायालयीन कोठडीची ऑर्डर झाल्यामुळे वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये पोहोचवणं हे सगळ्यात पहिलं पोलिसांचं काम आहे। आणि त्यानंतर मोक्काच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी असल्यानंतर ते जो अर्ज एसआयटीने केलेला होता त्या अर्जाला अनुषंगानं मोक्का कोर्टानं जे प्रोडक्शन वॉरंट म्हणजे वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची जी परवानगी आहे कोर्टाची, त्याच परवानगीला प्रोडक्शन वॉरंट असं म्हटलं जातं। आणि हे प्रोडक्शन वॉरंट आता कोर्टामध्ये दाखवून त्यानंतर त्याच्या कोठडीसाठी जे उद्या पुन्हा एकदा त्याला हजर केला जाणार आहे। आपण पाहतो की वाल्मिक कराडचे वकील बाहेर आलेले आहेत। खंडणीच्या प्रकरणाच्या सुनावणीला नेमकं काय झालेलं होतं, प्रोडक्शन वॉरंट इश्यू झालेला आहे आणि उद्या पुन्हा एकदा कराडला हजर केलं जाणार आहे। नेमकं खंडणीच्या प्रकरणात काय झालं आणि मोक्काची कशी आता तुम्ही बाजू डिफेन्सची कोर्टामध्ये मांडणार आहात?